एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, आपुलियाचा विसर भोळा गोविंदू का कौतुके, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, तुका म्हणे हाशे जन, तुका म्हणे हाशे जन, नाही कान ते ठाई, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दिवा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, शिवे करता निवडलेला अभंग गवळणीपर प्रकरणातला असून जगद्गुरु श्री तुकोबाराय या गवळणीपर प्रकरणातून त्या भगवत दर्शनाचा काय परिणाम गवळणीच्या चित्तावरती झाला त्या अवस्थेचं वर्णन करणारा अभंग आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नंदगड सर्वांच्या सहकार्याने व हरिभक्तीपरायण नाईक महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या नामोत्सवातील आजचा हा समारोह आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असा विधी आहे की तो समारोप काल्याच्या कीर्तनाने करावा. त्याला अनुसरून ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तेव्हा आजच्या दिवसाचं त्या कीर्तनाचं महात्म्य आहे की आज त्या भगवंताच्या चरित्राचं वर्णन करा. आणि भगवंताच्या चरित्राचं वर्णन करत असताना कुठलं वर्णन करावं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. म्हणजे चरित्राच्या भगवंताच्या चरित्राचं उच्चारण वर्णन करावं जे द्वापार युगामध्ये भगवंत गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण होऊन भगवंतांनी त्या गोकुळामध्ये काय दिव्य चरित्र केलं बरं का. त्या दिव्य चरित्राचं वर्णन करावं. वर्णन करण्यामध्येच सफलता आहे बरं का. म्हणजे भगवंताचं चरित्र एवढं दिव्य आहे फक्त ते वाणीनं वर्णन करावं. वर्णन करणाऱ्याच्या जीवनाला पावित्र्य प्राप्त होतं. त्याचं जीवन निर्दोष होतं. ज्ञानोबांनी हरिपाठामध्ये वर्णन केले. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. म्हणजे आपला देह पवित्र व्हावा असं वाटत असेल तर कुणाचं वर्णन करावं? सासून जावं याचं नाही काय. आणि आजीनं नातवाचं आणि कार्यकर्त्यांनी पुढाऱ्याच्या नाही का. ज्याचं वर्णन करण्याने आपलं वाणी पवित्र होते किंवा हे जीवन पवित्र करण्याकरता आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि ते पवित्र होण्याकरता कुणाचं तरी वाणीनं वर्णन करण्यापेक्षा भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं का. वर्णाविती थोरी
एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. मानवाची कीर्ती वर्णन करू नये, देवाची कीर्ती वर्णन करावी. वर्णावीती थोरी एका विठ्ठलाची, म्हणजे भगवंताच्या त्या कीर्तीचं, भगवंताच्या त्या चरित्राचं, भगवंताच्या त्या दिलाचं वर्णन करावं. आणि ते करत असताना गोकुळामध्ये भगवंतांनी जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचं वर्णन करावं. दिव्य आहे. दिव्य आहे म्हणजे आमच्या तुमच्या मतीच्या पलीकडचं आहे. आमची तुमची मती तिथपर्यंत पोचवू शकत नाही बर का. शेवटी देव आहे. तुकोबांनी वर्णन केले, सर्वात बुद्धिमान असणारा ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा त्याची मती चालली नाही. ब्रह्मादिका न कळे खो ते हे अकळ धरियले. सृष्टीचा निर्माता त्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. त्या ब्रह्मदेवाला भगवंताने 4 वेदाचा उपदेश केला. त्याने 4ही वेद ग्रहण केले. आपल्याला हरिपाठ पाठवत नाही. झाला तर पुढचं म्हटलं की मागचं विसरतय. असा सर्वज्ञ असणारा तो ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा त्या भगवंताच्या दिव्य चरित्राचं आकलन झालं नाही. म्हणून त्या ब्रह्मदेवाची फजिती झाली बरं का. ब्रह्मदेवाची फजिती झाली, इंद्राची फजिती झाली. जिथं ब्रह्मदेवाची फजिती झाली, इंद्राची फजिती झाली, तिथं आमच्या तुमच्या सारख्या उंदरांची काय अवस्था हो. म्हणून डोकं चालवायचं नाही बरं का भगवंताच्या चरित्राच्या बाबतीत. हे असं असेल का, असं होऊ शकतं का, फक्त त्याच्या चरित्राचं वर्णन करायचं एवढंच आपल्याला अधिकार आहे बरं का. लक्षात ठेवा. आपली मती तिथपर्यंत जाऊ शकत नाही. मतीला मर्यादा आहे. शास्त्रामध्ये वर्णन केले, जीव हा अल्पज्ञ आहे. जीव हा अल्पज्ञ आहे आणि देव हा सर्वज्ञ आहे बरं का. ज्यावेळी अर्जुनाला उपदेश करत असताना देव बोलले, अर्जुना मी तुला हा योगाचा उपदेश करतो ना, कर्मयोगाचा, याच्यापूर्वी मी सूर्याला उपदेश केलाय बरं का. विवस्वानाला उपदेश केलाय. अर्जुन म्हटला, देवा तू अलीकडे द्वापार युगामध्ये गोकुळामध्ये जन्माला आलाय, तुझ्या अगोदर सूर्य जन्माला आलाय. सूर्य आधी का देव आधी? देवा तू अलीकडचा आहेस आणि सूर्य तुझ्या आधीच आहे. आणि तू काय सांगतोस, मी सूर्याला उपदेश केला. काही थापा मारतोस का देवामध्ये? अर्जुनाने शंका घेतली देवाच्या बोलण्यावरती. हा किती अनादी कालचा सूर्य आहे आणि तू तर अलीकडे आहे. तुझं वर्णन केलंय, कृष्ण गोकुळी जन्मला. साधू संतांनी वर्णन केलं आणि तू मला सांगतो काय मी उपदेश सूर्याला केला. तेव्हा देवाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुझी मती अल्प आहे. याच्यापूर्वी मी किती अवतार घेतले तुला हे ज्ञात नाही. तुला ज्ञात नाही. हा तुझा जन्म अलीकडचा आहे तेव्हा तुला हे सहजासहजी अर्जुना कळणार नाहीये, करणार नाही. पण याच्या अगोदर मी कितीतरी जन्म घेतले, कितीतरी अवतार घेतले. त्या अनेक जन्माच्या पूर्वी अनेक अवतार घेऊन मी सूर्याला उपदेश केलाय बरं का. आणि तोच उपदेश मी आज तुला करतोय. म्हणजे अर्जुनाला सुद्धा शंका आली, देवा ते तुझ्या अगोदरचा सूर्य आहे आणि त्या सूर्याला उपदेश केलो म्हणतो. म्हणजे अर्जुनाची मती सुद्धा तिथं चालली नाही बरं का. तात्पर्य भगवंताचं चरित्र दिव्य आहे. फक्त भगवंताच्या चरित्राचं उच्चारण करायचं बरं का. बाकी काहीही करायचं नाहीये. त्या गवळणींना सुद्धा शंका निर्माण झाली. दुर्वास ऋषींना
अन्न पोच करायचं होतं बरं का. आणि त्या गवळणी भगवंताकडे आल्या. म्हणजे देवा, दुर्वास ऋषींना भूक लागलेली आहे आणि त्यांना अन्न द्यायचे, अशा दुर्ड्या भरलेल्या होत्या बरं का. एकट्या करताच बरं का, पंक्तीला नव्हे. भाताची दुर्डी, भाजीची दुर्डी, लाडूची दुर्डी. दुर्ड्या माहित आहेत का? आता दुर्ड्या अलीकडे राहिल्या नाहीत का? का दुर्ड्या भरण्याकरता लग्न कधी झाली कळतच नाही, तर दुर्ड्या कुठून येणार? लग्न झालेलंच कळत नाही. याच्या अगोदर लग्न ठरत होतं हो, आता ठरतच नाही. दुर्ड्या नेणार कुठं? राहिलं नाही ते दुर्ड्याचा. पूर्वी आनंद होता तो एक लग्नाचा बरं का. तेव्हा त्या गवळणी देवाकडे आल्या. म्हणजे देवा, आम्हाला त्या दुर्वास ऋषीला हे अन्न पोच करायचं आहे. आम्ही त्या यमुनेतून पलीकडे जाणार कसं? नावानं होत्या बरं का. मग त्या गवळणी म्हटल्या, बघा त्या यमुनेच्या काठावरती तुम्ही जा, सगळ्या मिळून जा. आणि तिथे गेल्यानंतर त्या यमुनी मातेला सर्वांनी विनंती करा, हे बघा आमचा भगवान जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट दे. गवळणी हसायला लागल्या, देवा हे जुळतंय तुझ्या वागण्याला, बोलतोस तू. 16,108 आणि काय सांगतो मी ब्रह्मचारी. तुला किती? 16,108. आणि आम्हाला काय सांगतोस मी ब्रह्मचारी आहे. देवा हे जुळत नाही तुझं बोलणं वागणं. भगवान म्हणले, तुम्हाला पलीकडे जायचं आहे ना, त्या यमुनी मातेला विनंती करा, नाही घडलं तर पुढचं बघू म्हणे, पण पहिला जा ना तिथे. त्या गवळणींना विश्वास बसेना देवाच्या बोलण्यावरती. आता नाहीलाच पलीकडे जायचं होतं, हरकत नाही देवा तुझ्या म्हणण्याप्रमाणे जातो. त्या यमुनी मातेला विनंती केली, आमचा देव जर ब्रह्मचारी असेल तर वाट दे. म्हटल्याबरोबर यमुनी वाट दिली बरं का. यमुनीने मी कशा करता सांगितलं, भोग भोगोनी ब्रह्मचारी. इथं डोकं लावायचं नाही. अगदी मराठी सांगायची, डोकं चालवायचं नाही. कारण तो देव आहे. देवाने वर्णन केले, अरे अर्जुना, मी 14 भुवन मी निर्माण केली, पण निर्माण करून माझा याच्याशी काही संबंध नाहीये. मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐशे जेने जाणीतले तू सुटला गा. एवढं निर्माण करून सुद्धा देवाचं तादात्म्य नाही. आमची 4x4 चिकुली असते, पण पट्ट्याचे म्हणतात माणसं. माझ्या नावावर आहे म्हणे. हा, त्या खोलीचं तादात्म्य जात नाही. गल्लीचं कधी जाईल? गल्लीतलं जात नाही, दिल्लीतलं कधी जाईल? ज्याने हे निर्माण करून सुद्धा तो म्हणतो मी केलं नाही, शक्य आहे का? देव आहे. देवाचं चरित्र दिव्य आहे, ते आमच्या तुमच्या मतीच्या पलीकडे आहे. म्हणून संतांनी सांगितलं, फक्त त्याच्या चरित्राचं वर्णन करा, बाकी काहीही करू नका. म्हणून चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. ज्यावेळी तो परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला आणि अवतीर्ण झाल्यानंतर भगवंताने जे रूप धारण केलेलं आहे ते अतिशय सुंदर रूप धारण केलेलं आहे. अतिशय त्या सौंदर्याचं वर्णन करता येत नाही. इतकं सुंदर रूप धारण केलेलं आहे. त्या सौंदर्याला पाहण्याकरता अनेक जण येत होते बरं का. भगवान शंकराला सुद्धा वाटलं एवढा देव त्या गोकुळामध्ये सुंदर प्रकट झालेला आहे. त्या भगवान शंकराला त्याच्या दर्शनाची आशा निर्माण झाली, म्हणून त्याचं नाव आहे आशुतोष. आशु म्हणजे भगवंताच्या सौंदर्याला पाहण्याची इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये झाली, असा भगवान शंकर म्हणून त्याला आशुतोष म्हणतात बरं. आशा निर्माण झाली दर्शनाची. आणि त्या सौंदर्याला पाहण्याकरता भगवंत आले. कुठल्या रूपात आले? गोसाव्याच्या.
आणि गोसाव्याच्या रूपामध्ये नंद राजाच्या दारामध्ये आले भिक्षा मागण्याच्या निमित्ताने. हा, भिक्षा मागण्याचं निमित्त करून भगवंताचं रूप पाहायचं होतं. हा, जो बाबा एकांतात राहणारा, स्मशानात राहणारा, ज्याला कोणी आवडत नाही, पण त्याला देवाच्या सौंदर्याला पाहण्याची इच्छा निर्माण झाली. आणि भगवान शंकर त्या गोसाव्याच्या रूपामध्ये भगवंताला पाहण्याकरता आले. आणि पाहण्याकरता आल्यानंतर पाहण्याचा परिणाम पाहिलिया वेद लावी बैशे जीवे जडोनी. त्या भगवंताचं रूप पाहिलं, इतकं सुंदर. पाहिल्याबरोबर ते भगवंताच्या चित्तामध्ये जडलं. बरं का, म्हणजे इतका तो परमात्मा सुंदर त्या गोकुळामध्ये प्रगट झाला होता. हा, गोकुळ वाशिये देवाच्या सौंदर्याला भुलले यात नवं नाही, सगळे देव भुलले. अशा तो परमात्मा त्या गोकुळामध्ये प्रगट झालेला आहे. अतिशय रूप सुंदर भगवंताने धारण केलेला आहे. मग त्या भगवंताच्या सौंदर्याचा अनेकांच्या मनावरती परिणाम झाला. देवाच्या सौंदर्याचा किंबहुना परमार्थाचा परिणाम कोणाच्या मनावरती होतो? ज्याचं मन शुद्ध आहे, बर का, त्याच्याच मनावरती परिणाम होतो. बर का, ज्याचं मन शुद्ध नाही, अगदी थोडस वेगळं बोलायला ठरलं तर जे परमार्थाचे अधिकारी आहेत त्यांच्याच मनावरती परमार्थाचा परिणाम होतो. जे अनधिकारी आहेत त्यांच्या मनावरती परिणाम होत नाही, ते गुचापत्या करतात परमार्थात येऊन. बरं, समजावं अनधिकारी, पण अधिकाऱ्याला मात्र परमार्थामध्ये फार विशेषत्व आहे. तशा त्या गोकुळामध्ये गवळणी होत्या, अधिकार संपन्न होत्या, शुद्ध चित्ताच्या होत्या. आमच्या तुमच्या चित्तावरती परिणाम देवाचा आहे का प्रपंचाचा आहे? समजावं आपण अनधिकारी आहोत, आपलं चित्त शुद्ध नाही आहे. काय आतापर्यंत किती कीर्तन ऐकली, आतापर्यंत किती कीर्तन केली. हा, करणाऱ्याच्याही मनावरती काय परिणाम नाही, नाही ऐकणाऱ्याच्याही मनावरती काय परिणाम नाही. का? आपण अधिकारीच नाही. आपण प्रपंचावरती, प्रपंचाचा एवढा पगडा आमचा तुमच्या मनावरती आहे. हा, कीर्तन ऐकून सुद्धा आमच्या मनावरती परिणाम होत नाही. परिणाम झाल्यासारखं वाटतं, झाल्यासारखं वाटतं. कुठपर्यंत? या मंडपात आहे तोपर्यंत बरं वाटतं. मंडपातून तुम्ही घरी गेला ना, जैसे थे. एक व्यवहारात म्हण आहे, ये रे माझ्या मागल्या ताक कन्या चांगल्या. म्हणजे आमच्या मनावरती काही परिणाम होत नाही, आपण परमार्थाचे अधिकारी नाही. पण त्या गोकुळामध्ये तो परमात्मा प्रगट झाला होता. त्याचबरोबर त्या गोकुळामध्ये काही गोपाळ, काही गवळणी होत्या आणि त्याच्यामध्ये काही अधिकार संपन्न होत्या. बरं, आणि काही गवळणी अधिकार संपन्न होत्या. त्या अनेक गवळणीपैकी अधिकार संपन्न असलेल्या एका गवळणीच्या मनावरती त्या भगवंताच्या सौंदर्याचा, दर्शनाचा परिणाम झाला. परिणाम झाला. काय परिणाम झाला? महाराज म्हणतात, तिच्या चित्तावरती ते बिंबलं, मनावरती ते बिंबलं. आमच्या तुमच्या जीवनातला व्यवहार होतो, हा, तो चित्तातून होतो, बरं, मनातून होतो. नुसते डोळे पाहत नाहीत, आतून ऑर्डर यावी लागते पहा म्हणून. नुसतं कान ऐकत नाहीत, आतून सांगावं लागतंय चित्ताने ऐका. बरं का, आतून सांगावं लागतंय. टाळ्या वाजवा, महाराजांनी सांगून टाळ्या माणसं वाजवत नाहीत, आतून यायला पाहिजे. चाला, आतून म्हणजे चित्तातून प्रेरणा व्हावी लागते. हा, चित्तातून जर प्रेरणा झाली तर माणसं बोलू शकतात, चालू शकतात, ऐकू शकतात, पाहू शकतात. तुकोबारे म्हणतात, त्या गवळणीच्या चित्तावरतीच भगवंताच्या दर्शनाचा परिणाम झाला. भगवंताच्या
दर्शनाचा परिणाम झाला. काय परिणाम झाला? महाराज म्हणतात की त्या भगवंताला पाहिल्याबरोबर तिच्या चित्तामध्ये तो जडला. तिच्या चित्तामध्ये तो जडला. तुकोबारांनी वर्णन केले. रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला. तुकोबाराय आपला स्वानुभव सांगतात. हीच अवस्था त्या गवळणींच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. गवळणीच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. त्या गवळणीने भगवंताला पाहिलं. देखिला डोळा बैसला, देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. डोळ्याने त्या भगवंताला पाहिलं. आम्ही सुद्धा डोळ्यानेच भगवंताला पाहतो का कानाने पाहतो? आमच्या मनावरती का परिणाम होत नाही? आमचं मन शुद्ध नाही. मन शुद्ध नाही, लक्षात ठेवा. आम्ही सुद्धा रोज देवाला पाहतो आणि घरातल्या लोकांनाही पाहतो, नाही का? मग आमच्या मनावरती घरातल्या लोकांचा पगडा जास्त का देवाचा पगडा जास्त आहे? आम्ही घरातल्या लोकांना पाहतो. पाहिल्यानंतर लोक म्हणतात बघा आमच्या नातवासारखाचा दिसतो बरं का तो डोळ्यातून पाहिलाय ना, मनात बसलाय ना. म्हणजे आम्ही सुद्धा डोळ्याने पाहतो, पण डोळ्याने पाहण्याकरता डोळे एकच आहे सर्वांचे बरं का. आणि ते पंचमहाभूतापासून निर्माण झालेत ना, काय वेगळे? जी इंद्रिय देवाने निर्माण केली ती सर्वांची पंचमहाभूतापासून निर्माण केली हो. मग त्यांच्या पाहण्यामध्ये आणि आमच्या पाहण्यामध्ये का फरक हो? त्या मनाची शुद्धता. मनाच्या शुद्धतेवरती सर्व काही अवलंबून आहे. मनाच्या शुद्धतेवरती अवलंबून आहे, लक्षात ठेवा. आणि मन शुद्ध असल्यामुळे त्या गवळणीने त्या भगवंताला पाहिलं. देखिला डोळा, त्या डोळ्याने त्या भगवंताला पाहिलं. पाहिल्याबरोबर घडलं काय? बैसला मनी. ज्याला पाहिलं तोच मनामध्ये बसला, किंबहुना त्यानेच ह्या मनामध्ये घर केलं. आणि परिणाम एवढा झाला की डोळ्याने पाहिल्याबरोबर मनात बसला, आणि मनात बसल्यामुळं तोच आता वाणीच्या द्वारे बाहेर पडला बरं. म्हणून ज्ञानोबांनी वर्णन केले. आवडी ती वृत्ती किरटी आधी मनोनीची उटी, मग देवाच्या दिटी कराशी मनीषी नाही, देवाचेशी उमटेल काही. जे मनातच नाही ते वाणीला येत नाही.
त्यांच्या मनात होतं म्हणून वाणीला येत होतं. जे आत असतं तेच बाहेर येतं, दुसरं येत का येतं नाही. आमच्या आत काय आहे, ओव्यात का शिव्या आहेत? ओव्या नाही शिवीत आहेत, पण आमच्या आत शिव्या आहेत. सहज येतात हो, ती कीर्तनात सुद्धा येतात. कारण जे आत आहे तेच बाहेर येतं, दुसरं येत नाही बरं का. त्या गवळणींच्या जीवनामध्ये त्यांनी भगवंताला पाहिल्यामुळे तो आत घर करून बसला, मनामध्ये तो जडला आणि मनामध्ये जडल्यामुळं परिणाम त्या मनाने परिणाम वाणीने तेच बोलू लागल्या बरं का. तोची वदनी उच्चारी म्हणजे किती परमार्थाचं विशेषत्व आहे लक्षात ठेवा. असं जीवनामध्ये घडावं बरं, असं जीवनामध्ये घडावं. हळूहळू का विना पण घडावं, हळूहळू का विना घडावं. आपल्या चित्तातला हळूहळू हळूहळू प्रपंच कमी व्हावा आणि त्या चित्तामध्ये देव जडावा. बरोबर आहे ना. ते एकाएकी होणार नाही. त्याच्याकरता काय करावं लागेल, त्या देवाला प्रार्थना करावी लागेल. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. रोज त्या पांडुरंगाला प्रार्थना करायची, प्रपंच ओसरो. पण आम्ही असे हुशार, पांडुरंगाला काय म्हणतो, प्रपंच पसरो. हा देवा आमचा प्रपंच वाढावा, वेल मांडवाला जावा. त्या चित्तातला प्रपंच केला पाहिजे, चित्त शुद्ध झालं पाहिजे, तर त्या चित्तामध्ये देव बसेल. देव बसेल आणि एकदा चित्तामध्ये देव बसला ना, वाणीने तोच व्यवहार करतो. लक्षात ठेवा. मग त्या गवळणीने डोळ्याने देवाला पाहिलं, पाहिल्यावर तो मनामध्ये बसला आणि वाणीने तेच येऊ लागलं. काय येऊ लागलं, ज्या भगवंताला पाहिलं ना, हा त्याच वर्णन त्या गवळणी करू लागल्या बरं का. अशी कोण होती, महाराज म्हणतात त्या गोकुळातली एक गवळण होती. काय झालं तिच्या जीवनामध्ये, कोणी एकी भुलली नारी, त्या भगवत दर्शनाचा परिणाम त्या गवळणीच्या जनामध्ये एक कोणी नारी, नर आणि नारी असा शब्द आहे. हा पुरुषाला नर म्हणतात आणि स्त्रीला नारी म्हणतात. हे शुद्ध बोलणं आहे बरं का. अलीकडे आपण नर नारी शब्द वापरत नाही, बाई शब्द वापरतो, स्त्री शब्द वापरतो. पण नर आणि नारी हा शब्द व्यवहारातला शुद्ध शब्द आहे. महाराज म्हणतात एका त्या नारीला
त्या भगवत दर्शनाचा असा काही विपरीत परिणाम झाला, भूल पडली, भूल. आता त्या गवळणी भगवंताच्या दर्शनाला प्राप्त झाल्या होत्या म्हणून त्यांनी संसार सोडला नव्हता बरं का. संसारामध्ये जे जे वाट्याला आलेलं काम होत्या त्या गवळणी करत होत्या, सगळं काम करायच्या त्या गवळणी. रोज घुसळायच्या, स्वयंपाक करायच्या, भांडी घासायच्या, धुणं धुवायच्या, ते दही दूध विकण्याकरता बाजाराला जायच्या, हे सगळं करत होत्या त्या गवळणी. पण सगळं करत होत्या, पण त्या करत असताना त्यांच्या चित्तावरती असा काही विलक्षण परिणाम झाला. कर्म करत होत्या पण त्या करण्यामध्ये विसंगती निर्माण होत होती, विसंगती निर्माण होत होती. त्या गवळणी अनेक व्यवहार करत असताना महाराजांनी इथं उल्लेख केला, त्या काळामध्ये त्या गोकुळामध्ये दह्या दुधाचा व्यवहार जास्त चालायचा बरं. त्याच्यावरती त्यांचं पोट चालायचं. प्रत्येकाच्या घरामध्ये गायी भरपूर, गायी आणि म्हशी, जर्शी नव्हे बरं का, देशी. हे संकरीच बीज अलीकडचं आहे. त्या काळात जर्शी गायी नव्हत्या, देशी गायी होत्या, दूध भरपूर देत होत्या आणि दूधच पित होते. त्या काळात चहा नव्हता, त्या काळात चहा नव्हता. तेव्हा त्या गवळणी ते डेरे घेऊन 5-5, 10-10, 20-20 किलोमीटर जायचे बरं का. आता नळातून आत घरात घागरीनं पाणी भरता येत नाही बायांना, नाही त्या टाकीतच नळ पाडला पाहिजे. बंगले बांधताना काय करतात तो, सगळं जाग्यावरती पाणी, स्वयंपाकघरातलं पाणी तिथं नळ पाहिजे, तोंड धुण्याकरता तिथं स्वतंत्र पाणी पाहिजे, नळाचं पाणी येणार ते भरण्याकरता स्वतंत्र पाहिजे. का आज कोणाकडे ते ताकद राहिली नाही कष्ट करण्याची, का राहिली नाही, चहा पिऊन गेली बरं का. दूध कोणी भेटतं का तुमच्यापैकी, नाही ना. मिळत नाही म्हणून पित नाही का, आवडत नाही म्हणून पित नाही तुम्ही, आवडत नाही म्हणून मिळत नाही, काय आवडत नाही म्हणून पित नाही. नको नको ते तुम्ही घरामध्ये लिटर ना आणता, दूध आणायला तुम्हाला अवघड आहे. आज घरामध्ये एवढं काही खातात माणसं पण दूध लोकांना आवडतच नाही हो, आवडत नाही. पण त्या गवळणी अशा दष्टपुष्ट होत्या बरं का. कारण त्या काळातला तो आहार होता, दूध दही त्या घरामध्ये भरपूर होतं. मग त्या दही दूध विकायला मथुरेला जायच्या आणि मथुरेला गेल्यानंतर त्या बाजारामध्ये बसून विकायच्या काही गवळणी, काही गवळणी फिरून विकायच्या, फिरून विकायच्या. बसून विकायला वेळ जातोय आणि फिरून लवकर विकलं जाते बरं का. कारण तुम्ही बसल्यानंतर गिराक कधी येणार तेव्हा तुमचा माल खपणार, तेव्हा दिवसही जाऊ शकतो. पण तेच तुम्ही जर 4 गल्ल्या फिरला की 2 तासात सगळं संपतंय बरं का. मग त्या गवळणी त्या दही दूध विकायला गेल्यानंतर त्या फिरून विकायच्या आणि फिरून विकायला विकत असताना महाराज म्हणतात एका गवळणीच्या जीवनामध्ये अशी अवस्था निर्माण झाली, ती दही दूध विकायला गेलेली आहे पण विकेता गोरस घ्या म्हणे हरी. गोरस विकायला गेली आणि म्हणायला लागली काय, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, हरी घ्या म्हणायला लागली बरं का. गेला विकायला गेलेली आहे गोरस आणि म्हणायला लागली काय, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या.
हासती मथुरेच्या गे, हे नाथ महाराजांनी वर्णन केले. गोविंदो घ्या कोणी दामोदरो घ्या गे, तव तव बोलती मथुरेच्या गे, हे ज्ञानोबांनी वर्णन केले बरं का. दोन गवळणी सारख्याच आहेत. एक ठिकाणी बोलती शब्द आहे आणि एक ठिकाणी हसती शब्द आहे. दोन्हीची सुरुवात सारखीच आहे. दुडी वरी दुडी गवळणी, हा दोन्हीची सुरुवात सारखीच आहे. मग त्या गवळणी दही दूध विकायला गेल्यानंतर म्हणायला लागल्या काय, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. यांच्याकडे काय होतं, दही दूध होतं, पण म्हणत होत्या काय, हे संगत आहे का विसंगत आहे, विसंगत आहे बरं. हा व्यवहाराच्या विरुद्ध जे बोललं जातं त्याला विसंगत, त्यालाच काय म्हणतात, भूल पडणं. त्याला काय म्हणतात, भूल पडणं. जो पदार्थ आपल्या जवळ आहे त्या पदार्थाचा विसर पडावा आणि दुसऱ्याच पदार्थाचं स्मरण व्हावं, अशी भूल त्या गवळणींच्या जीवनामध्ये झाली. का तर महाराज म्हणतात त्या भगवंताच्या दर्शनाचा परिणाम, म्हणजे दर्शनामध्ये एवढं सामर्थ्य आहे, हे सगळ्यांच्या जीवनामध्ये घडत नाही. सगळ्यांच्या जीवनामध्ये घडत नाही. ज्यांच्या जीवनामध्ये घडलं म्हणून तर त्यांचं वर्णन करायचं ना. सामान्य त्या गवळणी नव्हत्या आपल्या तुमच्या सारख्या बरं का. म्हणजे प्रपंच करून सुद्धा त्यांच्या चित्तात प्रपंच नव्हता. प्रपंच करून सुद्धा त्यांच्या चित्तात प्रपंच नव्हता. आम्ही परमार्थात राहून सुद्धा आमच्या चित्तात परमार्थ नाही आहे. मग गवळणी चांगल्या का महाराज लोक चांगले होते. आम्ही सतत देवाचं वर्णन करतोय, रोज 2-2 कीर्तन करतोय. आज तर 3 आहेत बरं का. यात आहे संध्याकाळी 2 आहेत. तरी आमच्या चित्तात देव नाही आहे. आमच्या चित्तात देव नाही. आम्ही सतत परमार्थात असून त्या गवळणी प्रपंचात होत्या, पण चित्तात प्रपंच नव्हता बरं का. त्याला म्हणतात अधिकारी. उगाच त्यांचं गवळणीचं वरण तुकोबारांनी केले नाही. ती कुठली चौकातली गवळण नव्हे किंवा लोकनाट्य तमाशातली नव्हे बरं का. अहो भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेले आहे. हा भगवंताचं दर्शन झालेलं आहे आणि तो परमात्मा तिच्या चित्तामध्ये घर करून बसलेला आहे. आणि अशा गवळणीच्या जीवनामध्ये त्या दर्शनाचा परिणाम झाला. भूल पडली. हा गोरस घ्या म्हणाच्या ऐवजी हरी घ्या. मग कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी का देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. महाराज म्हणतात तिच्या व्यवहारामध्ये तर भूल निर्माण झालीच, पण त्या दर्शनाचा परिणाम त्या स्वतःला सुद्धा त्या विसरल्या बरं का. स्वतःला सुद्धा विसरल्या. म्हणजे आपण कोण आहोत, देहाचा विसर पडावा. देहाचा विसर पडावा. कधी देहाचा विसर पडतोय, गाढ झोप लागल्यावर. गाढ झोप लागल्यानंतर का झोपेमध्ये देहाचा विसर पडतोय. तो सगळ्यांनाच पडतोय. त्याच्याकरता काय करावं लागत नाही. काही लोकांना झोप लागत नाही. झोप लागत नाही तेव्हा देहाचा विसर पडत नाही म्हणून काही माणसं तो विसर पडावा म्हणून टिंब टिंब घेतात. काय टिंब टिंब घेतात आणि परिणाम ते त्याच्यामध्ये ते स्वतःला विसरतात बरं. स्वतःला विसरतात. म्हणजे झोपेमध्ये विसर पडतो. झोपेमध्ये विसर पडलेला जाग झाल्यानंतर पुन्हा माणसं जाग्यावरती येतात. ज्यांना घेतल्यानंतर विसर पडतो, उतरल्यानंतर पुन्हा जागेवरती येतात. पण महाराज इथं वर्णन करतात त्या गवळणीच्या जीवनामध्ये असं विसरणं आणि चढणं नव्हतं. त्या दर्शनाचा परिणाम की त्या जीवनामध्ये आता स्वतःच्या देहालाच विसरल्यावर का, स्वतःच्या देहाला विसरल्या का. त्या गवळणी उठता बसता त्या भगवंताचंच वर्णन करत होत्या. हो
4 गवळणी जर एकत्र आल्या तर त्या गवळणी चौकशी करत नव्हत्या, तुझी सासू कशी आहे, तुझा नवरा कसा आहे, या कलियुगातल्या बोलतात. पण त्या गवळणी एकत्र आल्या तर त्या गवळणी देवाचंच वर्णन करायच्या. त्या गवळणी म्हणायच्या, कसा देव आहे ग, किती सुंदर आहे ग. नवे नवे जो गोकुळामध्ये देव अवतीर्ण झाला ना, तो देव व्यापक आहे, तो सर्वत्र भरलेला आहे. अशा त्या गवळणी एकत्र आल्यानंतर बोलायच्या बरं का. नवे नवे त्याच्या गुणाचं वर्णन करायच्या. काय त्या भगवंताच्या ठिकाणी सौंदर्य आहे, भगवंताच्या ठिकाणी काय गुण आहेत. एका एका गुणाचं वर्णन करता 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 त्या गवळणी स्वतःला विसरून जायच्या बरं का. आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा. गोविंदाच्या त्या भगवंताच्या एका एका गुणाचं वर्णन करता कौतुकाने त्या वर्णन करायचं. ऐशा गवळणी त्या बोलते स्वरस्वरी. म्हणून परमार्थिक लोकांनी एकत्र आल्यानंतर परमार्थाचं वर्णन करावं. परमार्थाचं वर्णन करावं. आम्ही 4 वारकरी एकत्र आलो तर कशाचं वर्णन करतो, हा महाराज असा आहे, तो महाराज तसा आहे, हा वारकरी असा आहे, तो वारकरी तसा आहे, हा तंबाखू खातोय, हा गुटखा खातोय, तो त्याच्या पुढचं काहीतरी खातोय. आणि परमार्थाचं वर्णन करा. म्हणजे 4 वारकरी एकत्र आलं तर नको ते बोलतात, आणि 4 बाया एकत्र आल्या तर तुझ्या साडीचा काठ असाच आहे, तो मौज नाही, वगैरे वगैरे. पण इथं महाराज वर्णन करतात त्या गवळणी एकत्र आल्या की देवाचंच वर्णन करायच्या हो. आणि कौतुकाने बरं का. एवढा व्यापक असलेला देव आज नंदराजाच्या घरामध्ये रामतो. कौतुक वाटायचं बरं का त्या गवळणीला. जो अनेकांना प्राप्त झाला नाही, योग्यांना प्राप्त झाला नाही, तो नंदराजाच्या घरामध्ये रांगतोय, गोकुळामध्ये खेळतोय. कौतुक वाटायचं त्या असं त्या कौतुकाने वर्णन करायच्या. आणि वर्णन करता करता स्वतःला विसरून जायच्या बरं का. तुकोबारांनी वर्णन केले, अवती गवळण जर यमुनेच्या डोहावरती जर चिरे धुयाला गेली. चिरे म्हणजे लुगडी. आता लुगडी राहिली नाही. काय आलंय कीर्तन समजत नाही. त्याची मर्यादा आहे गादीची. ती मर्यादा सोडून कीर्तनकाराने बोलू नये बरं का. अगदी मराठी सांगितलं म्हणजे कीर्तनकाराने 65 बोलू नये. पूर्वी लुगडी होती, आता ती लुगडी बायांना आवरतच नाही तो. त्या लुगड्याचं वजन फार, लुगड्याचं वजन फार. म्हणून आता लुगडी राहिली नाही, साड्या. त्या साड्यातून पुढं काय आलंय, साड्याही राहिल्या नाहीत. मग काय आलंय, ओढणी. म्हणून मी विनोदाने सांगतो, जिकडं ओढावं तिकडं जाते ती ओढणी. जिकडं ओढावं तिकडं जाते ती ओढणी. कुछ तुम समजो, कुछ हम समजो. पण ती धुयाला जायच्या. चिरे सुया त्या धुता विसरती.
म्हणजे यमुनेच्या डोहावरती ती चिरे लुगडी धुता 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 सुद्धा त्यांच्या चित्तामध्ये देव होता. त्या धुता धुता तिथंच थांबायच्या बरं का. त्या धुणं ती विसरायच्या धुयायच्या, धुणं विसरायच्या. आता सुद्धा गवळणी विसरतात. मोबाईल आला ना दूध ओतू गेलेलं कळत नाही. आज प्रत्येकाच्या हातात तुमचा मोबाईल वेगळा, त्याचा मोबाईल वेगळा, त्यांचा मोबाईल वेगळा, बरोबर आहे ना. आणि दूध तापवायला ठेवावं किंवा भाकरी भाजायला टाकावी, त्यात कोणाचा मैत्रिणीचा फोन यावा आणि त्या फोनामध्ये एवढा पण रंगून जावं, भाकरी तरी करपून जाते, म्हणजे दूध तरी ते भांड्याच्या बाहेर येते वैतागून. म्हणजे आम्हाला सुद्धा विसर पडतो, पण कशाचा, प्रपंचामध्ये रंगल्या. त्या गवळणी तिथं त्या यमुनेच्या डोहावरती गेल्यानंतर सुद्धा त्या चिरे धुता धुता सुद्धा त्या देवाचंच चिंतन करायच्या. हो, चिरे विसरती. आणि तेच वर्णन करताना इथं तुकोबारा वर्णन करतात, असं त्या भगवंताच्या गुणाचं कौतुक करता करता त्या स्वतःला विसरत होत्या. आपुलियाचा विसर भोळा गोविंदू कळा कौतुके. का घडला असं, देखिला डोळा बैसला मनी तो जीवदनी उच्चारी. पण तुकोबाराय म्हणतात त्या अवस्थेला प्राप्त झालेल्या होत्या, पण त्या गोकुळामध्ये काही लोक होते त्यांना अवस्था म्हणजे काय माहिती नाही. बरं का, अवस्था म्हणजे काय माहिती नाही. जी माणसं व्यवस्थेमध्ये आयुष्य घालवतात त्यांना अवस्थेचा अनुभव येत नाही. आमचं कसं झालंय, प्रपंच व्यवस्थित चालला पाहिजे, प्रपंच व्यवस्थित चालला पाहिजे. आणि प्रपंच व्यवस्थित ज्याचा चालतो तो अवस्थेवरती कधी येत नाही. आणि जो अवस्थेला प्राप्त होतो तो व्यवस्थेकडे लक्ष देत नाही. प्रपंचातले लोक हे व्यवस्थेमध्ये रंगलेले आणि गवळणी अवस्थेला प्राप्त झालेल्या होत्या. आणि अवस्थेला प्राप्त झालेल्या गवळणीकडे त्या गोकुळातले लोक बघून काय करत होते, हसत होते, हसत होते. लोक हसत होते, पण त्या हसण्याचा परिणाम गवळणींच्या मनावरती होत नव्हता. का होत नव्हता, तुकोबाराय म्हणतात, जे लोक त्या गवळणीकडे बघून हसत होते त्या गवळणींचं लक्ष त्या लोकांच्याकडे नव्हतंच. तसं नव्हतं. महाराजांनी वर्णन केले, कान होते पण कान मात्र त्यांचे लोकांच्याकडे नव्हते. बरं का, लोक हसत होते, लोक हसून सुद्धा त्यांच्या मनावरती काहीही परिणाम होत नव्हता. तुका म्हणे हासे
नाही कान ते ठाई. त्यांची अवस्था बघून गोकुळातले लोक हसत होते. महाराज म्हणतात लोक हसत होते पण हसणाऱ्या लोकांकडे त्यांचं लक्ष नाही. कान ते ठाई, त्यांचे कान जाग्यावरती नव्हते. याचा अर्थ कान बाजूला जात नाही कधी. हा, त्यांचं लक्ष लोकांकडे नसतं. एखादा मनुष्य गाडीवरती चालला की अलीकडे सोय झालेली आहे ते कानात घालायचं. म्हणजे गाडी थांबवायची नाही. कोणाचा फोन आला की बोलत बोलतच गाडी चालवायची. बोलत बोलतच गाडी चालवायची. आता बोलत बोलत गाडी चालवायची. मागून येणारा गाडीवाला हॉर्न वाजवतोय पण त्याच्या कानात जात नाही. बरं का, ते कानात जात नाही. तो एवढा हॉर्न वाजवतोय, एवढा हॉर्न वाजवतोय का त्यांनी कानामध्ये ते हेडफोन घातलेले असतात आणि तो ऐकत असतो. काय मोबाईलवरचं ऐकायला ऐकत असताना हेडफोन घातल्यानंतर बाहेरचं काय ऐकायला येत नाही. बरोबर आहे ना. तसं ज्याचं चित्त देवाकडे आहे त्याला बाहेरचं काय ऐकायला येत नाही. बरं, ज्याचं चित्त देवाकडे आहे त्याला बाहेरचं काही ऐकायला येत नाही. लोक जरी हसायला लागले, लोक जरी निंदा करायला लागले तरी त्यांचं लक्ष लोकांकडे नसतं. ही परमार्थाची अवस्था आहे. एकदा भगवत स्वरूपाचा जर चित्तावरती परिणाम झाला तर बाहेरचा काहीही परिणाम चित्तावरती होत नाही. का त्याचे कान हे फक्त बाहेर असतात पण ती इंद्रिय अंतर्मुख झालेली असतात आणि इंद्रिय अंतर्मुख झाल्यामुळे बाहेरच्या लोकांचा काहीही परिणाम होत नाही. ही अवस्था त्या गवळणींच्या जीवनामध्ये झाली होती म्हणून हसणाऱ्यांचा परिणाम त्यांच्या मनावरती झाला नाही. तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी विठोबा. नारायणे रांगता गोदने राखिताये. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐशी देई प्रेम काही कळा. गोकुळामध्ये परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर भगवंतांनी केलेलं चरित्र आहे. त्या चरित्राचं वर्णन करताना संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे. दशे चरित्र केले नारायणे रांगता आणि गोधनी राखिता. महाराज म्हणतात माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा. त्या भगवंताचं चरित्र वर्णनाकरता देवा आम्हाला सामर्थ्य दे. नुसतं सामर्थ्य देऊ नको, प्रेम सुद्धा दे. प्रेम का भगवंतांनी केलं चरित्र आहे आणि ते चरित्र करता असताना प्रेमपूर्वक आदर भावाने वर्णन केलं पाहिजे. म्हणून महाराज त्या भगवंताच्या चरित्राचं वर्णन करतात की भगवंतांनी चरित्र केलं, रांगत असताना केलेलं चरित्र आहे आणि गायी राखण्याच्या निमित्ताने केलेलं चरित्र आहे. पुष्कळ भगवंतांनी चरित्र केलं. रांगत असताना चरित्र केलं, रांगता रांगता चालत असताना चरित्र केलं. अनेक चरित्राचे भाव त्या भगवंताच्या करण्यामध्ये आहेत. बरं की ज्यावेळी परमात्मा गोकुळामध्ये रंगायला लागले, रंगता रंगता चालायला लागले, चालता चालता देव अनेकाच्या घरामध्ये जाऊ लागले. आता भगवंताला चरित्रच करायचं होतं, काय खोडेच करायचे होते. म्हणून एक दिवशी भगवंतांनी काय केलं, एका गवळणीची फजिती करायची ठरवलं.
फजिती करायचं ठरवलं आणि ती अशी काय फजिती केली की देवाने त्या गवणीच्या गोट्यामध्ये गाईला सोडून तिथं गाढवाला बांधलं. गाईला सोडलं आणि गाढवाला बांधलं देवाने. आता नेहमीप्रमाणे त्या गवणी पहाटे उठल्या. रोजची सवय ना गोट्यात जायचं. पडिले वळण इंद्रिय असं का. हा घरातल्या माणसाला देवा लावावं लागत नाही. बरोबर माणसं बाथरूमला जातात बरं. रोजचं वळण पडले. अंधारात बरोबर माणसं पाणी पितात. नाकात जात नाही, तोंडातच जाते बरं. तसं त्या गवळणी रोज पहाटे उठाव्यात रोज ते दूध काढा. मग ती गवळ नेहमीप्रमाणे उठली आणि दूध काढण्याकरता गेली. गोट्यामध्ये दूध काढायला गेली आणि त्या कासाला हात घातल्याबरोबर लाथा मारायला सुरुवात केली. ती गवळण विचार करू लागली, कधी गाय एवढी लाथ मारत नाही, आज कशी काय लाथा मारायला. एवढ्या लाथा मारल्या भांड एकीकडे, ती गवळण एकीकडे. त्याला वाटलं बघावं तर का आज असं का झालं. म्हणून तिने कंदील लावला. बघितलं तर गाढव होतं. बघितलं तर गाढव. ती गवळण जाणलं तिनं हे कृष्णाचं काम आहे बरं. म्हणून ती सकाळी घरातलं आवरली आणि यशोदेकडे आली. यशोदे, तुझ्या मुलाने फार मोठा पराक्रम केला. म्हणजे काय केलं. माझ्या गोट्यात गाईला सोडून गाढवाला बांधलं. कसं काय शक्य आहे. केलाय बघ. मी लाथा किती खाल्लीत बघ म्हटलं. लाथा किती खाल्लीत त्या गाढवाची. कृष्णा, यशोदेने हाक मारली. इकडे म्हणजे काय झालं आई. या गवळणीच्या घरात का तू काल हो गेलो होतो. या गवळणीच्या घरामध्ये जाऊन गाईच्या ठिकाणी हो गाढव बांधलं म्हटलं. असं का केलं. नाही, मला त्या गवळणीची फजिती करायची होती. गवळणीची फजिती करायची होती. अरे फजिती पण अशी फजिती करतात का. म्हणजे भगवंताने ह्या केलेल्या लीला आहेत, त्याच्यातून भगवंताला काही सांगायचं होतं काय. गाढवाच्या लाता खाला ना. गाढवाच्या लाता खाणं म्हणजे संसारी माणसं संसाराच्या लाता खातात बरं का. जशा गाढवं जसं लात मारतात ना, तशी संसारी लोकांना घरातली माणसं मारतात. ते लाता मारल्यासारखं बोल नाही बरं का. हा, कधी बायको मारते तर कधी पोरग मारते. म्हणजे तुम्ही किती जरी संसार केला तरी तुम्हाला लाताच खाव्या लागतील. हे देवाला दाखवायचं होतं बरं. म्हणून त्या भगवंतानी केलेली लीला आहे. त्या संसारी लोकांना याची जाणीव करून द्यायची आहे. तुम्ही किती जीवनामध्ये संसार करा, शेवटी वाट्याला लाताच आहे. वाट्याला लाचाच आहे. किती मुलाच्या नावावरती मिळून ठेवा, शेवटी लाता मारून तो बाहेर काढणारच आहे. म्हणून कधी कधी भगवंताने अशा लीला कराव्या. एका भगवंत गवळणीच्या घरामध्ये गेले. त्या गवळणीच्या घरातलं दही दूध देवाला खायचं होतं, पण ती गवळण वयस्कर होती. भगवंताची इच्छा निर्माण झाली, तिच्या घरातलं आज लोणी आपल्याला खायचं आहे. आणि भगवंताचं एक वैशिष्ट्य होतं, ज्याच्या घरातलं खात होता त्याच्या घरामध्ये दुप्पट होत होतं बरं का. ज्यांच्या घरातलं खात होता ना त्यांच्या घरातलं दुप्पट होत होतं, लक्षात ठेवा. म्हणून जाता जाता सांगतो, वारकऱ्याला खाऊ घाला, खाऊ घातलं की दुप्पट होतंय. जावयाला खाऊ घातलं की कमी पडतंय, दुप्पट होत नाही बरं. पण माणसं वारकरी आली की पिठलं भाकरी खाऊ घालतात आणि जावयाला की पुरी बासुंदी खाऊ घालतात. उलट करा बरं का. म्हणून देव ज्यांच्या घरातलं खात होतं त्यांच्या घरामध्ये दुप्पट व्हायचं बरं का.
देवाने विचार केला गवणीच्या घरामध्ये खावं. देव निघाल्यानंतर देवाने पाहिलं डोकावून गवण घरातच होती हो. आणि नेमकी ती डेऱ्याजवळ बसली होती. आता जायचं कसं? लोणी तर खायचं, हिच्याच घरातलं खायचं, आताच खायचं, परत जायचं नाही. देवाने थोडस डोकं चालवलं. म्हणजे आजी वासरू सुटलं, हे बाबांना जाऊन सोडलं बरं का. जर दूध देणारी जर म्हैस किंवा गाय असेल आणि ते जर धाराच्या आधी जर सोडलं तर शेतकऱ्याला फार चिंता. जर त्याने पिलं तर डेअरीला काय पाणी घालायचं का? हातातलं काम सोडून ते जातात बरं का धरायला. मग देवाने प्रवेश केला. आजी 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 म्हणले वासरू सुटलंय. हा बाबा सोडूनच चालता बरं का. वासरू सुटलंय आजीनं ऐकल्याबरोबर तो डेरा तिथंच सोडला. ती रवी तिथंच सोडली आणि ती पळत पळत वासराच्या मागे गेली. वासराला धरायला प्रयत्न केला. कसं बस प्रयत्नाने धरलं. तोपर्यंत देवाने काय केलं होतं माहिती काय? ती रवी घेतली होती, घुसण केलं होतं आणि घुसण केल्यानंतर ते लोणी आलं होतं आणि ते लोणी खाण्याकरता देव त्या डेऱ्यात गेले होते. डेऱ्यात जाऊनच का ते डेरे म्हणजे कसं काय 1 लिटरचे 2 लिटरचे नव्हते, 10, 15, 20 लिटरचे डेरे वर. ती गवण आली. कसं बस त्या वासराला बांधलं आणि वासराला बांधल्याने वासराला बांधून ती पुन्हा डेऱ्याजवळ आली आणि ती घुसळता गेली होती. लोणी काढायला गेल्याबरोबर ह्या बाबाच्या डोक्याच्या जटा लागल्या. हात घालते तर देवाचं डोकं म्हणजे कृष्णा कधी म्हणले आजी तू वासराला बांध गेली त्याच वेळा मी हात गेलो म्हणले. आणि आत बसून जेवढं येत होतं तेवढं लोणी त्यांनी खाल्लं. अशा देवानी त्या बालपणामध्ये केल्या खोड्यावर. अशा खोड्या करता करता गवळणी तिष्ठल्या, कंटाळल्या. आणि यशोदेला सांगितलं यशोदे कोटवरी सोसू धिंगाणा. तुझा हा काना तुला गोड वाटत असेल पण आमच्या हाताला लागत नाही, आमचं ऐकत नाही. तूच तुझ्या मुलाला काहीतरी समजूत घाल. म्हणून यशोदे मातेने सांगितलं काय ओने का करीतोशी चोरी, किती सांगू तो नाही कशी हारी. परे परता तो पळून जाशी दुरी, अनावर या लौकिका बाहेरी. ओ माया करुणा हे करीते बहुत. कृष्णा पाया पडते रे. माया करुणा हे करीते बहुत. करुणा पाया पडते. कृष्णा तुझ्या पाया पडते पण कशा करता तू चोऱ्या करतो? आपल्या घरात काय कमी आहे? काय मुनिका करीतोशी चोरी. यशोदा माता देवाला समजून जाते आपल्या घरात काय कमी आहे. देवाला माहिती नव्हतं आपल्याकडे काय जास्त काय कमी आहे. पण देवाला ते निमित्त करायचं होतं आणि निमित्त करून त्यांच्या घरी जायचं होतं. म्हणून शेवटी त्या भगवंताला समजूत घालण्याच्या निमित्ताने यशोदे मातेने सांगितलं कृष्ण आता बास झाल्या, तुझ्या घोड्या पार झाल्या, तू आता गावात राहायचं नाही. मग कुठं जायचं? बेळगावला हॉस्टेलमध्ये. गावात तुझ्या पत्या फार झाल्या तुझ्या. गावातले लोक कंटाळले, रोज एकाचा फोन. तेव्हा आता तू राहायचं नाही. मग त्या काळातली शाळा म्हणजे गायींचं वळण करणं. आणि सांगितलं कृष्ण आता तू गायी राखण्याकरता जायचं. आणि देव गायी घेऊन राखण्याकरता निघाले. आणि राखण्याकरता निघाले आणि तिथं गेल्यानंतर भगवंतांनी काय काय केलं त्याची यादी दिली. गायी गोपाळ यमुनेच्या तटी, येते पाणी या मिळवणी जग जेती. चेंडू चौगुना खेळती वाळवंटे, चला चला म्हणते बाबू दृष्टी हो. तिथं यमुनेच्या वाळवंटात गेल्यानंतर भगवंतांनी त्या गायी चरण्याकरता सोडल्या. आता गायी चरत असताना त्या बसलेल्या वेळेत काय करायचं? काय करायचं? पंढरपूरला लोक जातात. लोकांची समजूत काय? तिथं गेलं की एकदा पांडुरंगाचं दर्शन घेतलं की आपण झोपा काढायला रिकाम झालो. एकदा पांडुरंगाचं दर्शन केलं की माणसं गावाकडे येईपर्यंत झोपाच काढतात. झोपून नाही वेळ गेला तर पत्त्याचा डाव म्हणतात.
वेळ जात नाही, कीर्तनाला जात नाही बरं का. त्यांची धारणा काय, फक्त पंढरपूरला नंतर देवाचं दर्शन घेणं एवढंच. एकदा दर्शन झालं ना आता वेळ जात नाही, काय करायचं असं नाही. तिथं काही बंधनं सांगितले, लक्षात ठेवा. त्या न्यायाने भगवंताने गायी चरायला सोडल्यानंतर आता वेळ आहे फावलेल्या वेळात काय करायचं, खेळ मांडला. सगळ्या गड्यांना एकत्र केलं आणि तो खेळ मला खेळ मांडेला वाळवंटी घाली. की त्या वाळवंटामध्ये भगवंतांनी खेळ मांडला. इतके अनेक प्रकारचे देवाने खेळ खेळले. देवाने विचार केला, खेळातून आनंद यांना प्राप्त झाला. पण ह्या गायी चरतायत. इथं यमुना नदी आहे, वृक्ष आहे, विले आहेत, पक्षी आहेत, पशु आहेत, यांनाही आपण आनंद दिला पाहिजे बरं का. मग देवाने वेणू वाजवला आणि वेणू वाजवून सर्वांना आनंद दिला बरं का. भुलविले वेणू नादे, भुलविले वेणू नादे, जाग्यावर पक्षी थांबले. यमुना जळ पांगुरते धावेना पाणीवर. सर्वांना त्या भगवंताच्या वेणूचा असा काही मोह निर्माण झाला, ते स्वतःला विसरले. देवाने वेणू वाजवावा, खेळ करावा. असं करता करता सूर्य माध्यानाला आला आणि माध्यानाला आल्यानंतर गोपाळ देवाकडे गेले. देवा खांदे भार, पोटी भूक, काय खेळायाचे सुख. तेव्हा भूक लागल्या आम्हाला, कारण 3 दिवसापासून उपवास आहे. दशमी, एकादशी आणि द्वादशी. वारकऱ्यांनी 3 दिवस उपवास करायचा असते बरं का. माहिती असू द्या. दशमीला एक टाइम जेवायचं, पुन्हा संध्याकाळी काय खायचं नाही. एकादशीला फलाहार घ्यायचा आणि द्वादशीला सूर्योदयाला द्वादश सोडायची, पुन्हा संध्याकाळी जेवायचं नाही. पण आज अशी गंमत आहे, काल्याचं कीर्तन केल्याशिवाय द्वादश सोडता येत नाही. खाऊन कधी काल्याचं कीर्तन करायचं नसतं बरं का. मग आता दशमी पासून उपवास. वाजले किती? 1:30 वाजले. खांदी भार, पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. कीर्तनात लक्ष लागलं भूक लागल्यानंतर. माझं तर काय लागेल ना का. 3 दिवसापासून उपवास आहे. तेव्हा भगवंताजवळ गोपाळ म्हणले, देवा आमचं लक्ष लागे ना, असं करा ना. म्हणजे मग आपापल्या शिदोऱ्या आणा, आपापल्या शिदोऱ्या आणा. काही राखण्याकरता गोपाळ गेले होते. प्रत्येकाबरोबर शिदोरी होती. दही भात, भाकरी, अनेक प्रकारचं लोणचं, घ्यारे भोकर भाकरी, दही भाताची शिदोरी. प्रत्येकाने शिदोऱ्या आणल्या होत्या. देवाने सांगितलं हरकत नाही, म्हणजे आणा मला एकत्र आणा. आणि त्या सर्वांच्या शिदोऱ्या देवाने एकत्र केल्या आणि सर्व गोपाळांना बसवलं कमलाकार. कसं? कमलाकार. कमलाचं फुल तुम्ही पाहिले उमललेलं, फार रमणीय दृश्य असते बरं. आणि ते असं कमलासारखी ती गोपाळ कमलाकार गोल बसवले आणि सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून देव मध्यभागी. स्वर्गातल्या देवाने दृश्य पाहिलं. काय रम्य स्थळ आहे.
त्यांना वाटलं आपण जावं का. हा, आजी ओस अमरावती काला पहावया येती देहभाव विसरती देहभावा पुला. ते दृश्य त्या लोकांनी स्वर्गातल्या लोकांनी पाहिलं. रमणीय होतं. कमलाकार ते गोपाळ. अहो प्रत्येकाच्या गोपाळाच्या चेहऱ्यावरती एक सात्विक तेज होतं हो. आणि त्याच्यामध्ये मध्यभागी मदनाचा पुतळा साक्षात देव. तो काला देवाने केलेला आहे. आणि तो काला करून देव मांडला काला मांडलेला आहे. काला मांडलेला ओ काला मांडलेला ओ नवलक्ष मिळवणी काला मांडलेला ओ. 9 लक्ष गोपाळ होते. काय दृश्य असेल बघा. आपण आषाढी वारीला जाताना माऊलींचा सोहळा पाहतो. 1 लाख लोक असतात तर ते बघत राहू वाटतंय. हा, देवाने आशिकी त्या वाळवंटामध्ये यमुनेच्या गोपाळापासून 9 लक्ष गोपाळ होते. 9 लक्ष. आणि एका पोशाखामध्ये हो धोत्र होती प्रत्येकाची. लहान असली तरी प्रत्येकाची धोत्रांनी बंड्या, प्रत्येकाच्या शेंड्या, गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळावरती गंध. हे दृश्य रमणीय. आणि असा तो काला मांडलेला आहे. आणि तो काला एकत्र करून देव काला वाटायला प्रवृत्त झालेला आहे. एकत्र करून सर्वांना तो काला वाटतायत. पण भगवंतांनी सांगितलं हा काला सर्वांनी खायचा, पण यमुनेच्या डोहाकडे कोणी हात धुवायला जायचं नाही. का तर यमुनेच्या डोहामध्ये स्वर्गातले देव माशाच्या रूपाने प्रकट झाले होते. काला खाण्याकरता मनुष्याचा जन्म लागतो. एक गोपाळ तरी व्हावं लागतं, नाहीतर वारकरी तरी व्हावं लागतं. बरं, त्याशिवाय काला खाता येत नाही. सांगितलं प्रत्येकाने तो काला इथंच खायचा प्रसाद. कोणी यमुनेच्या डोहावरती हात धुवायला जायचं नाही असं भगवंताने सांगितलं. आणि तो काला सर्वांना देवानी वाटला. वामदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.